अश्वित सर, शेअर युअर एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. अजून काही एवढंच? सध्या थकलो आहे मी, आता घरी जाऊन मस्त आराम करेन. त्याच्यानंतर पहिले तर घरचं जेवण भाव. हो. पूर्ण सॅच्युरेशन झालं आहे मसाला खाऊ खाऊ. मसाला खाऊ खाऊ पुरा ब्लोटिंग झाली आहे. इथे ब्लोटिंग आहे, इथे ब्लोटिंग आहे. ते दाखवतं काय आता. थँक्यू. सगळं डिटेलमध्ये दाखवतो. हे माझं झालं मग असं काही नाही, नंतर करतो आरामशी मी आखरी. आता 2000 years later. हा, रेडी. I got this. I got this. अबे क्यों नहीं लग रहा भाई? अबे निचले भाग ऐसा नहीं ऐसा. अब ले कटकन वाजलं का? मार बेचारा कब से मरने को खड़ा है. हॅलो मगन सर. हाँ सर बोला. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा बरं. हां, सगळ्यांचा एक्सपिरियन्स विचारत आहे मी. सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा काही. एक्सपिरियन्स काय बघ मजा गेले. पुढच्या वर्षी येऊ. अच्छा. आम्ही नाही आहे भाई. नितेशचा मोबाईल चोरला गेला भाई. काय मजा आली. दिवसातून 3 वेळा माझा मोबाईल चोरला गेला. खूप चांगला. दिवसात 3 वेळा. नाही पहिल्याच दिवशी 3 वेळा. दुसऱ्या दिवशी 2 वेळा. तो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मी कधीच नाही विसरणार हे अशी गोष्ट. ओके. मजा आली. चोरणारी सांगा सर तुमचा एक्सपिरियन्स काही. एक्सपिरियन्स खूप काही शिकायला मिळालं. मस्ती पण झाली, शिकायला मिळालं आणि समथिंग डिफरंट म्हणजे काही चेंज म्हणून 7 दिवसाचा म्हणजे खूप रिमेंबरेबल डेज होते माझे 7 दिवस. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनवाला सेशन तर अमेझिंग होतं. ते वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. त्याच्यानंतर लोकांसोबत वेळ घालवणं, समाजासाठी काहीतरी करणं हा तर माझा आधीपासून पर्स्पेक्टिव्ह होता. आणि बस इथून पुढे काही ना काही करत राहणं आहे. तसं तर मी करतच आहे. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत माझ्या सोशल ॲक्टिव्हिटीज वगैरे. इथला एक्सपिरियन्स अमेझिंग होता. सुपर. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. भाई सबसे बोला सर. नमस्कार. हां सर, डबल नाही. नमस्कार. यावर्षी माझा पहिला कॅम्प होता NCCचा, NSSचा. तर खूप छान वाटलं. लोकांसोबत वेळ घालवता आला. खूप सारे नवीन लोक भेटले. त्यांच्यासगळं बॉन्डिंग झाली. खूप मस्ती पण आली. खूप कामं पण केले NSS मार्फत. धन्यवाद. सबसे मेन चीज़ भाई एक जब भी सबसे मेन चीज़ बोलनी रह गई थी कि जिनको पहले जानते भी नहीं थे हाँ. कि कोई है सेकंड ईयर थर्ड ईयर, उनसे भी जान पहचान तो दूर की बात है, उनसे अच्छी बॉन्डिंग हो गई. बहुत अच्छी बॉन्डिंग हो गई. बराबर तो ये एक बहुत अच्छी चीज़ हुई. बराबर घेतलं. रोहन सर, काही तुमची एक्सपिरियन्स काही सांगा ना. सर माझा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं तर बहुत खराब. कामं करू करू थकलो मी आता. तरी तुमचा सर्वात चांगला मुवमेंट कोणता होता? सर्वात चांगला नाही पण आणि सर्वात चांगला जर मोमेंट म्हटला तर इथलची फ्रेंडशिप. हो, बस. धन्यवाद. अजून मी काय करू शकतो रेकॉर्ड? रोहिन, कसा गेला कॅम्प? कॅम्प चांगला गेला. काम करून गांड लागली. अजून काही सांगायचं आहे? काही अजून बास जिरली आमची. बस एवढं एवढं म्हणू शकतो मी. अजून सर तुम्ही? जिरली, चांगलीच जिरली. आता घरी जायची इच्छा आहे म्हणते, पण गरबा करायची आहे म्हणते. अरे इकडे कॅमेरा वाटते. सॉरी. थांबत आहे का? गादी उचलून हो जिरली थांबू ना पोट वेळ आपल्या जवळ रात्रीपर्यंत ओके. तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्हाला घरी जायचं आहे. बस आम्हाला काही एक्सपिरियन्स कॅम्पबद्दलचा? NSS कॅम्पमध्ये खूप चांगलं होतं. पण तोंडाला मास्क लावून राहण्याची वेळ आलेली होती कारण खूप धूळ वगैरे होता. अच्छा. आणि तो धूळ आमच्याचमुळे झाला होता कारण आम्ही पद्धतशीर थोडंसं झाडलं वगैरे नसेल त्यामुळे. तर NSS कॅम्पचा एक्सपिरियन्स. अरे मास्क काढून टाकलं. मास्क वापरलं पाहिजे, त्याने इन्फेक्शन वगैरे होत नाही. अच्छा. बस एवढंच. इकडे समोरच्या लोकांचा एक्सपिरियन्स घ्या. ओके. तुमचा झालेला आहे सर? खरंच तुम्ही? आमची आता जिरले, आम्हाला घरी पाठवलं. अजून काही चांगला प्रसंग? असं दुःख होऊन राहिलं घ्या. काही बोलत आहे? घरी जायचं आहे. घरी अजून काही? नाही, जेवण बडा बकवास होता. बस इतकं. बकवास होता.
घरी जायचं लवकर बस. अरे यार सिव्हिल वाले काही बोलतच नाही यार तुम्ही. आम्ही थकलो यार, मार्केट आम्ही थकलो. हो ना, खरं खरं चालू आहे ना. रेकॉर्डिंग The next day. काय सुरू आहे मित्रांनो आमच्या. लवकर चालू आहे. हमारी बकरी हकते हुए अभी फोन 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 तू तिथे अरे यार संपून जा ना, मोमेंट संपून जाईल. थांबले ते प्रोसेस थांबू कोण व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ. अरे मावशीची त्याच्यात सुरू आहे तो vlog कर. तुला काय सुरू ऑलरेडी चालू आहे मला. अरे यार सॉरी निजम करायचं अरे तुझं नाव काय? श्रावणी पाटील. नाही नाही रिअल नाव आहे. पशावणी नाही यार. रोजला सवय आहे आता. आपण खाते वाटे One eternity later. शेअर युअर एक्सपिरियन्स. राधा मॅम एक्सपिरियन्स सांगा ना तुमचा. खराब होता. नाही तसा चांगला होता, बट बाय द वे मी त्या दिवशी पडली, त्यामुळे या लोकांनी मला रोस्ट करू करू परेशान करून ठेवलेलं आहे. तर माझं बस एवढंच म्हणणं आहे की मला रोस्ट नका करू बस. बाकी ओव्हरऑल गुड. अजून सर्वात चांगला एक्सपिरियन्स तुमचा. भजन संध्या सही. बट आता हे आमचं लास्ट इयर होतं, सो आता नेक्स्ट इयर तर आम्ही आहे नाही, सगळं तुमच्याच हातात आहे. सो तुम्ही एन्जॉय कराल. ठीक आहे. ओव्हरऑल नाईस. थँक्यू सो मच. तुम्ही मॅम. गौरी मॅम माझा एक्सपिरियन्स यावेळचा खूप छान होता आणि तुम्ही पण नेक्स्ट इयर चांगलं लीड करा. NSS कॅम्प ठेवा. अजून तुमचा आवडता प्रसंग काय? भजन सगळ्यात जास्त चांगला हे होता टाईम. त्या टाईममध्ये मी खूप एन्जॉय केलं. बाकी म्हणजे जे खराब होतं ते विसरून गेले होते. ठीक आहे. थँक्यू मॅम. तुमचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मागच्या कॅम्पपेक्षा खूप जास्त मस्त होता. अजून सर्वात चांगला प्रसंग तुमचा? अरे सगळ्यात बेस्ट होता भजन संध्या. खूप जास्त एन्जॉय केला. आणि कालचं जे आपण बोन फायर केलं होतं ना, हां सही होतं. सगळ्यात मस्त. कॅन्सल कराल प्लीज. जो खराब मला मी म्हटलं नाही सगळे गेला था. नाही छान होतं. चल थँक्यू मॅम. थँक्यू. बोलता मॅम तुम्ही. कॅम्प खूप चांगला होता. हां लास्ट इयर पेक्षा जागा चांगली सर्वात होती. ऍक्टिव्ह व्हॉलेंटियर. मोस्ट ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर. आणि जागा खूप चांगली होती. शांतता होती. गाव पण चांगलं होतं, कटोरा गाव. यावेळेस आम्ही काम पण छान केले. बॉन्डिंग खूप छान जमली. आणखी आता तुमचं इयर आहे, आमचं तर शेवटचं इयर राहील. आता आम्ही तर नाहीच आहोत इथे. तुम्ही एन्जॉय करा. सेकंड इयर आता तुम्ही थर्ड इयरमध्ये जाणार. एन्जॉय करा. NSS कॅम्प चालू राहू द्या. थँक्यू मॅम. तुला बोलायचं आहे का? कशावर येणार आहे? तू बोलतेस हे नंतर. छान गेलेलं आहे आमचा कॅम्प. छान बॉन्डिंग बनली सर्वांसोबत. बाय. आता आम्ही जातोय घरी. अजून सर्वात चांगला एक्सपिरियन्स. सर्वात चांगला एक्सपिरियन्स 7 पण दिवस सगळ्यात चांगलाच होता माझा एक्सपिरियन्स. तरी माझा बड्डे झाला होता कॅम्पमध्ये. हॅपी बर्थडे. थँक्यू. आतापर्यंत सुरू आहे जो. थँक्यू. Much later. ये रोहन लागेल तुमचा एक्सपिरियन्स सांगा NSS कॅम्पचा. छान. सगळे नवीन मुलं मस्त झालं. छान. अजून सर्वात चांगला प्रसंग. सर्वात चांगला प्रसंग शिवाजी कुचे सरांचं लेक्चर. अच्छा. छान एकदम लॉ ऑफ अट्रॅक्शनवर त्यांनी सांगितलं. तसंच कौशिक सरांचं ज्याने आम्हाला भरपूर ते इकॉनॉमिक फोरमवर. आणि अजून आपले ठाकूर मॅमचं जे आम्हाला TNPसाठी आता पुढे अपकमिंग आमचे सगळे हर्डल्स आहेत ते त्यांनी सांगितले. छान मजा आली. नाईस एक्सपिरियन्स. आणि बिंग अ सेक्रेटरी माझा पहिलाच कॅम्प होता, जो माझा शेवटचा पण आहे. सो बाकी आणि पुढच्या सगळ्या फर्स्ट इयर जे न्यू रिक्रुटेड स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट.
थँक्यू. अमित सर, काही एक्सपिरियन्स तुमचा सांगा ना, शेअर करा. सगळ्यात मोठी गोष्ट तर यावेळेसचे ज्युनियर खूप चांगले होते. म्हणजे माझ्याशी त्यांचा बॉन्ड खूप चांगल्याने कनेक्ट झाला. CS वाले असतील, मेकॅनिकलवाले असतील, त्यांच्यासोबत खूप जास्त आणि आम्ही मिसळलो. म्हणजे बॅचमेटसोबत तर कॉलेजमध्ये असताना दिवसभरच असतो, पण यावेळेस ज्युनियरसोबत जास्त वेळ स्पेंड करण्याचा टाईम भेटला आणि ज्युनियरनी पण आम्हाला तेवढं सामावून घेतलं. त्याबद्दल खूप खूप त्यांचे पण आभार. आणि यावेळेसचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. चांगला. एक मिनिट. नमस्कार जो सर्वांनी. इसने मजे दिए भाई, मजे किए, वो यादगार थे. नीला इधर आ, चांडक बोल रहा है अभी तो. ये जो बंदा है, इतने काम किए कि हमको समझ भी नहीं आ रहा हमने क्या किया 7 दिन आगे. इतने काम इसने अकेले नहीं किए. हम सिर्फ इसके पीछे मोर्चा बन के खड़े थे ऐसे लाइन में. ये देखो, अरे काम के बंदे ने मेरे को काम करने जाना है. खाने का समय नहीं मिला. काम करने जा रहा मैं. और बाबर और नीले के इतने अच्छे दोस्त थे, दोनों इतने अच्छे दोस्त है कि ये खाता नहीं तो ये भी नहीं खाता, ये नहाता नहीं तो ये भी नहीं नहाता. देख लो दोनों को. भाईचारा ऑन टॉप. अरे एकदम टॉप पे. अकेले ने काम किया भाई. ये आदमी क्या हुआ सर, एक्सपीरियंस सांगा. अरे मुझे बहुत मज़ा आया, बहुत मज़ा आया, बहुत ज़्यादा ही मज़ा आ गया. अब सीरियसली बोलूं क्या, सबसे बहुत अच्छी ज्यादा बात. मजा आया कैंप में. सच में बहुत मजा आया. फर्स्ट कैंप था, लास्ट कैंप था, लेकिन बहुत मजा आया. और सबसे अच्छा. सराउंडिंग अच्छा लगा, बॉन्डिंग अच्छी हुई. अच्छा. सबसे मेन बात तो बॉन्डिंग ही थी. हाँ. नए नए लोगों से बात करने मिला, बहुत अच्छे लोग हैं. जो सबसे ज्यादा मजा आई वो पोट्टो की ये चैम्बर के अंदर ही आई रात को. मयूर का श्याम. शेअर करा ना यार, काही बोलायचं असेल तर. काही असं बोलण्यालायक काही. काही पण एखादी गोष्ट आवडली असेल वगैरे काही. मागच्या वेळेसचा कॅम्प मी म्हणजे ॲज अ को कॉर्डिनेटर म्हणूनच सांभाळत होतो. रुद्रेश तेव्हा सेक्रेटरी होता. त्या कॅम्पमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स मला आला. आम्ही तेव्हा एक गोल ठेवला होता की बा हा कॅम्प ट्रेंड झाला पाहिजे आणि फर्स्ट NSS युनिट युनिव्हर्सिटीचं मिळाल्यामुळं तो कॅम्प आम्हाला ट्रेंड करायचा होता. तर तो गोल आम्ही एक मीटिंग थ्रू मुलांना सांगितला, तर तो वर्क झाला. तर यावेळेस पण आम्ही मार्केटिंग टीमला तेच सांगितलेलं की बा हा कॅम्प पण खूप ट्रेंड झाला पाहिजे आणि पूर्ण सगळ्या रील आपल्या व्हायरल गेल्या पाहिजे. 1000, 2000, 3000 व्ह्यूज. आणि बस माझं हे म्हणणं आहे की सगळ्यांनी अशाच प्रकारे समोर कॅम्प चालू राहिलं पाहिजे 3-4 वर्ष. आणि आमचे यंग यूथनी परत इनिशिएटिव्ह घेऊन अशाच प्रकारे लीडर बनून कॅम्पला समोर नेता आलं पाहिजे. थँक्यू सो मच. हमारा नेता कैसा हो, हर जैसा हो. थांबा ना, मी जास्त टाळ्या वाजवून हमारा नेता कैसा हो. वापस 1 2 3 गो. हमारा नेता कैसा हो, पार्थ. पिकल कर जैसा हो. 4 पिकल कर. पार्थ चिकल कर. सरनेम चेंज कर दे यार. चिकल जरा ही मुंह में आता. अरे तिकडे घ्या ना पुढचं मीटिंग. सर, शेअर युअर एक्सपिरियन्स. या ना भाई, उठून सांगतो ना यार. हाँ, उठून सांगा. असं बसू राजा थोड़े हमें. बोलिए. आज भाई हमारा NSS का कैंप ख़त्म हो गया. अभी अपन घर जा रहे. NSS के कैंप हमेशा शुरू रहना चाहिए. 7 ब्रांचेस वाले पुट्टे हमारे अभी साथ में आए थे. सगळे कोऑर्डिनेटर्स असो, डिपार्टमेंटचे कोणी पण असो, सगळ्यांना सोबत राहून एकामेकांसाठी कामं केले. सगळ्यांनी लोकांसाठी कामं केली. असंच NSSचा कॅम्प नेहमी सतत चालू असला पाहिजे. आणि बस बाकी अजून तुमचा सर्वात चांगला प्रसंग कोणता होता? प्रसंग हां, जेवणाचा प्रसंग आपल्यासाठी सगळ्यात चांगला प्रसंग होता.
सगळे जेवल्यानंतर मी जेवण करायचं म्हटलं भाई सगळे पोरं जेवले की नाही जेवले नाही सगळे जेवण झाल्यावर जेवण झालं की मी थांबायचो. सर जेवत होते पण त्यांनी फूड खरंच आम्हाला चांगलं प्रोव्हाइड हा केलं. मी कोणाला असं नाही झालं की कोणी बिना खाता झोपून गेला. बरोबर त्याबद्दल त्यांचे आभार. प्लस कोऑर्डिनेशन पण चांगलं केलं. कधी उशीर झाला नाही तसा फारसा. हा जो कोणी झोपला असेल त्याला मी उठवलाय तर त्यांच्याशिवाय मी खाल्लंय. सगळ्यात जास्त झोपसरनच मोडणार नाव मयूर सर नसते. नाही सगळ्या मुलांना शिस्त राहायचं काम मी केलं 7 दिवस. बाकी पाहू आता ते काय करतात. आणि सर्वात जास्त काम जे केलेलं आहे आपल्या को कोऑर्डिनेटर साहेबांनी केलेलं आहे. सगळ्यात जास्त सांगायचं काम असतं. नागपूर अँड सन्सचे ओनर आणि सिटी लँडचे सेट आणि चिखलकर आमचे फंडिंग देणारे माणसं आहे. लय आम्हाला महिन्यातून 1000 करोड देतच राहिले. ओके थँक्यू सर. थँक्यू सो मच. हॅलो माय नेम इज नीरज. मीच आहे तो व्हिडिओवाला. तर NSS कॅम्प हे माझ्या पहिल्यांदा होतं NSS कॅम्पला असे येण्याचं. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा. खूप मजा आली. आम्ही गेम्स खेळलो, लगोरी खेळलो, अजून खूप काही गोष्टी एन्जॉय केल्या. खूप मजा आली. अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथे समजलं की लोकांसोबत कसं राहायचं, कसं बॉन्डिंग लवकर करायची. म्हणजे मला पहिले असा एक्सपिरियन्स नव्हता एवढाही काही नाही, पण खूप कमी दिवसात खूप चांगली बॉन्डिंग बनली आहे लोकांसोबत आणि हेच खूप चांगली गोष्ट आहे. आणि आय होप की हे मी माझ्या जीवनाभर म्हणजे माझ्या जीवनभर चालू देईल. समजलं नाही काय म्हटलं पण ठीक आहे. बाय बाय. चांगलं द्या ना स्वस्तशी. हा चल 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 फूड कमिटी तुम पास होके